अरे 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 अरे, इतका स्पीड कुठे जात आहेत? हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जातोय अशा ठिकाणी जिथे मराठ्यांचं अस्तित्व होतं आणि अजूनही आहे. जिथे मराठ्यांनी पोर्तुगीजावर विजय मिळवून आपल्या ताब्यात घेतलेला सुंदर असा महल म्हणजेच शिरगाव. शिरगावचा किल्ला. मग येतायत ना शिरगावचा किल्ला पाहायला? चला मग. पालघरपासून साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. म्हणजे साधारण बाय रोड आपण 20 ते 15 मिनिटात इथे पोचू शकतो. चलो, आता आपण पोचलो आहोत शिरगावमध्ये आणि हा किल्ल्याच्या अवतीभवती वसलेला सुंदर असा गाव म्हणजेच शिरगाव. अगदी रस्त्याला लागून आणि समुद्राच्या काठावर उभा असलेला शिरगाव किल्ला. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याआधीच महाराष्ट्र शासनाने किल्ल्याबाहेर सुंदर असं किल्ल्याची हिस्ट्री आणि किल्ल्याची रचना या बोर्डवरती नमूद केली आहे. पोर्तुगीज काळात हा किल्ला उत्तर कोकण किनारपट्टीवरील 27 महत्त्वाच्या किल्ल्यापैकी एक होता. त्यांनी या भागावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी या परिसराचा वापर केला. हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. किल्ल्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच बसण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली आहे. आणि हा सुंदर असा मजबूत मुख्य प्रवेशद्वार ज्यावर शिलालेख पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये प्रवेश करतात एक सुंदर लहानशी रूम आहे आणि प्रवेश करतात महाराजांचं समोरच फोटो आहे. म्हणजे किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या महाराजांचे दर्शन आपल्याला झालेलं आहे. हा दुसरा प्रवेशद्वार जो आपल्याला किल्ल्याच्या आवारात नेतो. पोर्तुगीज आर्किटेक्चर्स आणि मराठ्यांचा इतिहास इथे आजही जिवंत आहे. हा किल्ला 200 फूट लांब आणि 150 फूट रुंदी अशा चौरसाकृत आकाराचा आहे. याच्या चारही कोपऱ्यावर मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याच्या आवारात आजही एक जुनी ऐतिहासिक विहीर अस्तित्वात आहे आणि ती ही विहीर आजही या विहिरीत पिण्याचं पाणी आहे. महाराष्ट्र शासनाने ही विहीर प्रोटेक्ट करून ठेवली आहे जेणेकरून ह्यामध्ये कोणी कचरा टाकू नये. या भिंतींनी कित्येक युद्ध पाहिले असतील पण आजही या भिंती तटस्थ उभ्या आहेत. सुंदर असा शिलालेख आहे. आजही शिवकालीन गोष्टी इथे अस्तित्वात आहे आणि ह्याची जाणीव प्रत्येक क्षणात इथे अनुभवायला मिळते. इथे खूप साऱ्या सीडी आहेत. म्हणजे तुम्ही सीडी चढून चढून थकाल इतक्या सीड्या आहेत. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता आणि 9 जानेवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकला. तुम्ही बघू शकता या किल्ल्यामध्ये छोटे छोटे सीड्या आहेत आणि खूप सुंदर असं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. प्रत्येक पिढीनुसार प्रत्येक काळानुसार ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि ते आपल्याला दिसते आहे.
आजही या किल्ल्याची दुरुस्ती होत आहे आणि वरती चढताच आपल्याला एक छोटंसं समोरच मंदिर दिसते आणि मला असं वाटते कदाचित हे त्यांचं देवघर असू शकतं. एक आयडिया लावते. त्यानंतर मुख्य येतं ते त्यांचं टेहाळणीची जागा. म्हणजे इथे फिरण्यासाठी किंवा काही असं म्हणू शकतो आपण टाईमपास करण्यासाठी काहीतरी एक जागा हवी असते. मग ती कदाचित ही जागा असू शकते, जिथून सुंदर असं शिरगावचा गावही दिसतो. बघा मी तुम्हाला दाखवते, इतकं सुंदर व्ह्यू आहे ना. वाव, अमेझिंग. हे जे आपण एंट्रन्स केलं ते हा ज्या गावातून आपण आलो तो हा गाव शिरगाव. अप्रतिम. खूप झाडं आहेत, नारळाची तर खूपच झाडं आहेत आणि मस्त अमेझिंग व्ह्यू आहे. आणखी आपण वर जातोय. म्हणजे मला असं वाटतं साधारण तीन किंवा चौथ्या मजल्यापर्यंत हे आहे. बघा इथून खूपच सुंदर आणि पूर्ण किल्ला दिसतोय आणि पूर्ण शिरगावचा गाव दिसतोय. सुंदर. मराठा साम्राज्य ज्यावेळी आला त्यावेळी वसईच्या मोहिमेदरम्यान 1719 आणि हा समोर एक मला असं वाटते दरवाजा आहे, जिथून आपल्याला दुसऱ्या बुरुजमध्ये एंटर करण्यासाठी दरवाजा प्रवेशद्वार बनवला असेल. दुसऱ्या प्रवेशद्वाराला लागूनच सीडी आहे, जेणेकरून आपण आपल्या किल्ल्याच्या आवारात उतरू शकतो. हे बुरुज षटकोनी आकारामध्ये आहे आणि ह्या बुरुजमध्ये तुम्ही बघू शकतात विंडोज आहेत आणि हा भुयारी मार्ग आहे. या मार्गाने आपण खाली जाऊ शकतो, म्हणजे किल्ल्याच्या मध्ये जाऊ शकतो. आणि ही एक विंडो आहे जिथून आपण बाहेरचं छान व्ह्यू बघू शकतो. तुम्ही बघू शकतात किल्ल्याच्या मागच्या साईडला वसलेलं हे गाव, सुंदर असं गाव आहे जे आपल्याला विंडोमधून दिसतोय. सुंदर असं बनवलेलं आहे आणि ह्या विंडोमधून जर आपण बाहेर पाहिलं तर बीचकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसतोय. म्हणजे किल्ल्याच्या मागे समुद्र आहे, सुंदर असा बीच आहे. हा आहे भुयारी मार्ग. ये बाहर निकलती है. बाहर से नहीं होगा ये. टॉर्च ऑन करो. हाँ ओके प्लेस नो गया. यहाँ से और सीढ़ियाँ. सीढ़ियाँ है ना. हम छोटे थे तब आते थे, अभी पता नहीं इसलिए. यहाँ से सिर्फ छोटे बच्चे कूद सकते हैं. नहीं जा सकते हैं लेकिन कूदना पड़ेगा. देखा दिस इज कॉल्ड. वहाँ से ऊपर आ सकते हैं. है ना रस्ता. आधी इथून रस्ता होता, पण कालांतराने हा मला वाटते बंद करून टाकला आहे. कारण मी इथे आलेली आहे आणि आम्ही खूप मस्ती करत या सीडीतून खाली उतरायचो आणि पुन्हा वरती यायचो. म्हणजे आमची धमाल चालायची जेव्हा आमची स्कूल ट्रिप नेहमी इथेच असायची.
महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला. वाव, खूपच सुंदर आहे, अप्रतिम. इतकं सुंदर व्ह्यू आहे ना, तुम्ही बघू शकता. खतरनाक. जे मी मगाशी तुम्हाला सांगितली सीडी जी दुसऱ्या बुजुंगला लागून खाली उतरण्यासाठी लागते, ती ही सीडी बघा. इथून इतकं सुंदर व्ह्यू दिसतंय ना, म्हणजे पूर्ण किल्ल्याचा आतला भाग पूर्णपणे दिसतोय. आणि पुढे आहे शौचालय. पुरातन शौचालय, स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव. हे त्यांचं शौचालय होतं. दॅट इज शौचालय. हे बघा, पुरातन काळातलं शौचालय. थोडं तुटलेलं आहे. ओके, ठीक आहे. हे मला असं वाटते त्यांचं आंघोळ करायचं बाथरूम असेल, माहित नाही, पण शौचालयाच्या बाजूला बाथरूमच असतं ना, सो दॅट. त्यानंतर ब्रिटिश काळ आला, 1818. इथे बरेच रूम आहेत. हाही एक त्यातला रूम आहे, पण इथे जे दुरुस्ती करतात ते इथे राहत आहेत, त्यामुळे मी मध्ये जात नाही आहे. तुम्हाला बाहेरूनच दाखवते. तुम्ही बघू शकतात की किती सारे रूम आहेत. ते थोडं तुटलं आहे, पण तरीही थोडंफार आहे जे आपल्याला प्रत्येक वेळी जाणीव करून देते की हे रूम्स आहेत मराठाच्या काळातलं, ब्रिटिश काळातलं, पोर्तुगीज काळातल्या गोष्टी इथे अस्तित्वात आहे. आपण बीच साईडचं दृश्य बघूया. सुंदर असं दृश्य आहे, तो तुम्हाला मी दाखवते. हे सीडी आधी आपण चढूया. बापरे, सीडी चढून चढून माझे फाटले. तोफाकडे हा जायचा रस्ता. हा तोफ आहे. बापरे, म्हणजे हा तोफ अजून पण अस्तित्वात आहे आणि सुंदर असं तोफ आहे. मी तुम्हाला असं दाखवते आहे. खतरनाक तोफ आहे यार. म्हणजे हे सुंदर असं चाकाने वगैरे बनवलेलं आहे. किल्ल्यातील तोफा, उंच भिंती आणि वॉच टॉवर आजही त्या काळाची आठवण करून देतात. हा किल्ला छोटा असला तरी कोस्टल डिफेन्ससाठी खूप उपयोगी होता. इथे प्रत्येक दगडामागे एक कहाणी दडलेली आहे. ह्याच्या मागे बीच आहे, शिरगाव बीच आहे. म्हणजे शिरगाव बीच खूप मोठा आहे. जसं तुम्ही इथून स्टार्ट होतो तो कंटिन्यू त्या सातपाटीपर्यंतच आहे आणि खूप मोठा बीच आहे. सुंदर आहे बीच. मी तर तुम्हाला दाखवणारच आहे. सोबत मी तुम्हाला हे सगळं दाखवते आहे. तुम्ही नक्की बघा. थोडं वरती चढले आहे मी गाईज. आला आहे. एक नंबर तोफ आहे. म्हणजे महाराजांचं काळातलं काही ना काही अस्तित्वात आहेच. हे थोडं रिनोव्हेटेड चालू आहे. आता आपण खाली येतो. मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्त्यानंतर इतर अनेक किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला ब्रिटिशाच्या ताब्यात गेला. तुम्हाला जमेल तसं मी माझ्या पद्धतीने किल्ल्याची माहिती, किल्ल्याची हिस्ट्री आणि किल्ला दाखवायचा प्रयत्न केला आहे.
इथे दुरुस्ती चालू आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आता नाही आहेत, पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही माझं चुकलं असेल काही बोलण्यात किंवा काही दाखवण्यात तर मला क्षमा करा, पण मला जमेल तसं मी तुम्हाला या किल्ल्याची माहिती आणि हा पूर्णपणे किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा किल्ला आवडला असेल आणि माझं व्लॉगही आवडला असेल. हा किल्ल्याच्या मागचा रस्ता आहे, म्हणजे मागचा भाग आहे जो मी तुम्हाला दाखवते. सर्वच मला पॉसिबल नव्हतं दाखवायला तुम्हाला, पण जितकं मला दाखवता आलेलं आहे मी दाखवलं आहे. आणि खरंच अप्रतिम आहे किल्ला. आज इथे अस्तित्वात आहे म्हणून पालघर जिल्ह्याचा आणि शिरगावचा हा एक प्रकारचा शान आहे. खूपच म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जी आपल्या जिल्ह्याची शान आहे, एक प्रकारचं आपल्या जिल्ह्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे हा किल्ला जपून ठेवावा आणि किल्ल्याची दुरुस्ती करून त्याची मजबूती वाढवावी इतकंच मला वाटतंय. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे.